रोल सर. नमस्कार. नमस्कार. खानदेश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचा 81वा वर्धापन दिन 16 सप्टेंबर 2025 रोजी आम्ही साजरा करत आहोत आणि या निमित्ताने आपण सर्व इथे आलात याबद्दल आम्ही आपल्या संस्थेतर्फे आपले सर्वांचे आभार मानतो. या कार्यक्रमामध्ये सर्वसाधारणपणे आमच्या संस्थेने जे कार्य आतापर्यंत केलेलं आहे त्याची माहिती दिली जाईल आणि यापुढे आम्ही काय करणार आहोत याचीसुद्धा माहिती दिली जाईल. या संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे हे आजारी असल्यामुळे येऊ शकलेले नाही, म्हणून त्यांच्याऐवजी उपाध्यक्ष म्हणून मी इथे आहे. संस्थेच्याबद्दल बोलायचं झालं तर 1944 साली ही संस्था म्हणजे खानदेश कॉलेज एज्युकेशन सोसायटी ही संस्था स्थापन झाली आणि सुरुवातीच्या काळामध्ये संस्थेचं बिल्डिंग वगैरे काही नव्हतं आणि म्हणून आम्ही ह्या संस्थेने त्या काळामध्ये मराठा शिक्षण समाज प्रसारक मंडळाच्या वतीने आम्हाला जी जागा मिळाली त्या जागेमध्ये आम्ही हे केलं. सुरुवातीला खानदेश कॉलेज एज्युकेशन सोसायटीने आर्ट्स आणि सायन्स कॉलेज हे काढलं आणि त्या आर्ट्स आणि सायन्स कॉलेजची बिल्डिंग वगैरे पूर्ण झाली. आमची इथे मुंजी जेठा यांनी जी आम्हाला देणगी दिली, त्यांचे जे मुनीम होते त्यांनीसुद्धा देणगी दिली, पैसे दिले आणि त्या आधारे इथे बिल्डिंग वगैरे आम्ही बांधली गेली संस्थेतर्फे. त्यानंतर आतापर्यंत संस्थेची वाढ होत राहिलेली आहे आणि सुमारे 22 संस्था म्हणजे ज्याला कॉलेजेस म्हणूया अगर इतर ऑर्गनायझेशन्स म्हणूया ह्या प्रस्थापित केल्या गेल्या आणि या संस्थांतर्फे विविध क्षेत्रामध्ये शिक्षणाची आणि ज्ञानाची प्रसारण आम्ही केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मग सोशल सायन्सेस असतील, त्याच्यामध्ये योगासुद्धा असेल, स्पोर्ट्ससुद्धा असेल, अशा विविध क्षेत्रामध्ये जे कार्य संस्थेने केलेलं आहे त्याची माहिती या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्हाला देता येईल. दुसरी गोष्ट, या पुढे आम्ही काय करणार आहोत, आमचे काय स्वप्न आहेत, समाजाचे काय स्वप्न आहेत आणि आम्ही त्या दृष्टीने काय प्रयत्न करणार आहोत पूर्तीसाठी, हे सुद्धा माहिती आम्ही देण्याचा प्रयत्न करू. आणि एक गोष्ट आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की या संस्थेची एवढी मोठी संस्था जळगाव जिल्ह्यात तरी नाही आहे. त्या काळामध्ये खानदेश हा भाग म्हणून ओळखला जायचा आणि म्हणून याचं नाव खानदेश कॉलेज एज्युकेशन सोसायटी असं दिलं गेलं. मुलजी जेठा यांचा मी सांगितल्याप्रमाणे फार मोठा भाग आहे या संस्थेच्या निर्मितीमध्ये, कारण त्यांनीच आम्हाला ही जागा दिलेली आहे, त्यांनीच आम्हाला सुरुवातीच्या काळात मदत केलेली आहे आणि त्यातूनच पुढे आम्ही गेलेलो आहोत. हे आम्ही विसरलेलो नाही आणि त्यांचे म्हणूनच या वर्धापन दिनानिमित्तसुद्धा आम्ही त्यांची आठवण करतो आणि त्यांच्याकडनं जे मिळालेलं आम्हाला सहकार्य होतं, त्यांचे जे दान मिळालं त्यांच्याकडनं त्याची आम्ही सहज आठवण करतो आणि त्याबद्दल त्यांचे आभार आजही आमच्या मनामध्ये आहेत. त्याबद्दल त्यांच्याबद्दलच्या स्मृती आमच्याकडे आहेत. एक गोष्ट अजून दुसरी सांगू इच्छितो की संस्था म्हटलं म्हणजे तिच्यामध्ये एज्युकेशनल संस्था म्हणजे बेसिकली खर्च हा येतो आणि तो खर्च भागवण्याकरता आता काही ग्रांटेड असतात त्याचा काही प्रश्न येत नाही, पण जे नॉन ग्रांटेड असतात त्या संस्थांच्या चालू ठेवण्यासाठी खूप खर्च येतो आणि त्यावरून मग शेवटी नाईलाज म्हणून विद्यार्थ्यांकडनं पैसे घ्यावे लागतात. पण त्याचा गैरअर्थ कोणी लावू नये. आम्ही त्याचा उपयोग हा सदुपयोगच होईल, तो दुरुपयोग होणार नाही त्या अशा प्रकारे घेतल्या जाणाऱ्या फीचा. याची आम्हाला स्वतःला जाण आहे आणि आम्ही ती आपल्यालासुद्धा जाण करून देतो की याची जाण आम्ही ठेवून इथे काम करीत आहोत. याच्या पुढे सुद्धा आम्ही तसंच करत राहू. आम्हाला हे ऑटोनॉमस स्टेटस मिळालेलं आहे. यापुढे आमची डीम्ड युनिव्हर्सिटी करण्याची सुद्धा इच्छा आहे, क्लस्टर युनिव्हर्सिटी करण्याची इच्छा आहे, त्या दृष्टीने सुद्धा प्रयत्न आहे. अजून तर पुष्कळ बाकी आहे.
ते साध्य करण्याचा आम्ही प्रयत्न करू. पण शेवटी आर्थिक अडचणी असतात आणि त्यांचा अडथळा निर्माण होतो. मध्यंतरी ते काही मुलींनी निवेदन दिलं होतं कलेक्टर साहेबांना की उच्च शिक्षण फ्री केलेलं आहे शासनानं, तरी पण काही फी घेण्यात येते असं काही आपल्याकडे फी घेत नाहीत. उच्च शिक्षणासाठी जी स्कीम सरकारने मान्य केलेली आहे त्यानुसारच आपण त्याचं वर्किंग करतो. आपल्याकडे आणि इतर फी घेत नाही. या कार्यक्रमाचं कसं स्वरूप असेल थोडीशी माहिती बरं दाखवून सर द्या. 81 नेमकं काय केव्हा होणार आहे? हा कार्यक्रम जो आहे या कार्यक्रमासाठी आपल्याला मुख्य पाहुणे जे मिळालेले आहेत ते म्हणजे आपल्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू श्री VL माहेश्वरी सर हे राहतील. नंतर विशेष अतिथी म्हणून कुलगुरू प्रकुलगुरू चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे राहतील. नंतर याच्यासाठी आमच्याकडे नुकत्याच आलेल्या ज्यांना आम्ही खास आग्रहाने निमंत्रण देऊन बोलवलेलं आहे त्या मृणालिनी फडणवीस ह्या मॅडम राहतील. अशा प्रकारचा कार्यक्रम राहील. तिच्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम राहतील, एज्युकेशनल काही कार्यक्रम राहतील. अशा प्रकारे ठिकाण कॉलेज केव्हा कार्यक्रम होणार आहे? कोणत्या तारखेला कार्यक्रम आणि कुठे होणार? हा 16 तारखेला होणार आहे आणि सकाळी 10 वाजेपासून सुरू होईल. खाली इथे ऑडिटोरियम आहे, तिथे मनभवनाच्या खाली ऑडिटोरियम, न्यू ऑडिटोरियम तिथे